ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आता मात्र मधुभाऊंची सुभेदारांच्या परिवारामध्ये एंट्री झालेली आहे। सुभेदारांच्या परिवारामध्ये एंट्री झाल्यावरती मधुभाऊंनी सायलीच्या जन्मखुणेचं सत्य सांगितलेलं आहे आणि या सगळ्यामुळे खरी तन्वी खोटी तन्वी या सत्याचा भयानक उलगडा होणार आहे। त्यावेळेला आता सायलीच्या पायावरील तुळशीपत्र हे दिसण्यासाठी अशी एक घटना घडणार आहे आणि त्या घटनेमुळे पूर्ण आजीला 100% विश्वास बसणार की आत्तापर्यंत प्रतिमाचा ज्या मुलीमध्ये आपल्याला भास होतोय, आत्तापर्यंत प्रतिमासारखं सगळं वागणारी ही मुलगी दुसरी तिसरी कोणीच नसून ही आपल्या प्रतिमाचीच मुलगी होती, जिला आपण इतका त्रास दिला। मधुभाऊंच्या एका येण्यामुळे खूप मोठे आता उलगडे होत जाणार आहेत। या सगळ्यामध्ये आता मधुभाऊ फक्त सायलीच्या पायावरील तुळशीपत्राचाच नाही तर अजून एका तारखेचा सुद्धा असा उल्लेख करणार आहेत की त्यामुळे खूप मोठी आता घटना उलगडत चाललेली आहे। पाडव्याच्या दिवशी सायलीचं मन खूप उदास असतं। सायलीला खूप चिंता वाटत असते आणि ती विचार करत असते की मधुभाऊंना मला भेटता नाही आलं, मुलांना भेटता नाही आलं। अचानकपणे सरांना ताप आला आणि तितक्यातच आता मात्र मुलांची तिकडे एंट्री होते। सायलीताई असं म्हणत सगळी मुलं सायलीला येऊन बिलगतात। सायलीला विलक्षण आनंद होतो आणि ती आता मुलांकडे पाहते तर मुलांना छान छान कपडे, छान छान अगदी गिफ्ट दिलेले असतात। सायली खूप खुश होते आणि ती म्हणते, तुम्ही इकडे कसे काय आलात? यावरती मुलं सांगतात, तुझ्या नवऱ्याने या चिडक्या बिब्ब्याने आम्हाला इकडे आणलंय। सायली रागाने बघते आणि म्हणते, काय बोलताय? यावरती अर्जुन म्हणतो, असू दे, चिडका बिब्बा तर चिडका बिब्बा, काही हरकत नाहीये, पण तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद तर मला पाहायला मिळाला की नाही? असं म्हणत अर्जुन आता त्या मुलांचं स्वागत करतो। सायली म्हणते, खरंच तुम्ही आलात, माझा पाडवा खूप स्पेशल झाला। असं म्हणत सायली त्या मुलांना आपल्या जवळ घेते आणि प्रत्येकाला खाऊ देत असते आणि म्हणते, चला आपण सगळ्यांनी दिवाळीची धमाल करूया। आणि कल्पना, विमल आणि घरातले सगळेच खूप पॉझिटिव्ह असतात। यावेळेला पूर्णाजी स्वतः निवडलेली असते। कल्पना म्हणते, सायली या सगळ्यांना छान छान फटाके, खाऊ, खेळणी सगळं दे हा, दिवाळीचा फराळ वगैरे। आता विमल सुद्धा सगळ्यांना खाऊ वगैरे देते। प्रताप, अश्विन सगळेच छान स्वागत करतात। फक्त चेहरा पडलेला असतो तो अस्मिता आणि प्रिया या दोघींचा। आता मुलांचं छानपैकी स्वागत होतं आणि तेवढ्यात साऊ, कशी आहेस तू साऊ? असा आवाज ऐकता सायली आता मागे वळून पाहते तर काय, मधुभाऊंना प्रत्यक्षात पाहत सगळ्या मुलांना आणि सायलीला प्रचंड आनंद होतो। सगळेच जण मधुभाऊंकडे आनंदाने पाहायला लागतात। मधुभाऊंची धमाकेदार एंट्री पाहून सायली धावत जाऊन त्यांना मिठी मारते। आता मात्र सायलीचा आनंद इतका गगनाला पोचलेला असतो की तिला काय करू आणि काय नाही लहान मुलांच्या वर्ताण होत ती आता धावत पळत जाऊन मधुभाऊंना मिठी मारते आणि कुसुम सुद्धा आलेली असते। कुसुम हे सगळं दृश्य पाहत असते कोपऱ्यात बसून। फक्त आता अस्मिता आणि प्रिया या दोघीच नाराज असतात। पूर्णाईला पण आनंद झालेला असतो, ती सुद्धा उठते मधुभाऊंच्या स्वागताला। सायली आता धावत जाते। कुसुम म्हणते, बघितलं मधुभाऊ, तुमची लेक अगदी लहान होऊन झालेली आहे। आणि धावत जाऊन मधुभाऊंना मिठी मारल्यावरती मधुभाऊ म्हणतात, साऊ बाळा कशी आहेस तू? असं म्हणत आता मात्र मधुभाऊ सायलीच्या घरात एंटर करतात। चैतन्यने पॅरोलवरती मधुभाऊंना सोडवून आणलेलं असतं आणि मधुभाऊंना काही दिवसांची जामीन मिळालेली असते। थेट पॅरोलवरती सुटताच मधुभाऊ सायलीला भेटायला येतात। सायलीचा आनंद गगनात मावेनासा होतो आणि मधुभाऊंना कुठे ठेवू आणि कुठे नको असं सायलीला झालेलं असतं आणि ती म्हणते, मधुभाऊ तुम्ही? मधुभाऊ म्हणतात, तुझ्या नवऱ्याने मला सगळे परिश्रम करून इथपर्यंत सोडवून आणलंय। खरंच तुझ्या नवऱ्याचे जितके आभार मानू ना तितके आभार मानायला कमी आहेत। त्याने मला आजपर्यंतचं इतकं महत्त्वाचं सुख दिलंय, तुझी भेट घडवून आणली। मधुभाऊंना आता भरून आलेलं असतं। सायली म्हणते, मधुभाऊ तुम्हालाच नाही तर मला सुद्धा जगातलं खूप भारी गिफ्ट मिळाले। मधुभाऊ सायलीच्या घरात एंटर करतात आणि आपल्या लेकीचं वैभव बघून मधुभाऊंना खूप मोठा धक्काच बसतो। मधुभाऊ म्हणतात, साऊबाळा नशीब काढलंच ग, म्हणजे अर्जुन सुभेदार सारखा वकील नवरा, इतका प्रेमळ नवरा, तुझी काळजी घेणारा नवरा आणि इतकं मोठं सासर, किती मला आनंद झालाय। म्हणून सांगू, मला पॅरोलवरती सुटल्यापेक्षा तुझं सासर बघूनच आनंद झाला। त्यावरती अर्जुन म्हणतो, मधुभाऊ तुमचं स्वागत आहे आमच्या घरात। आज आमच्या घरामध्ये तुमचं स्वागत आहे आणि इथे तुमच्या लेकीला कसली कमतरता भासत नाही, तुम्ही कसलीही काळजी करू नका। आणि आत्ता
आता फक्त जामिनावर सुटलात, यानंतर तुम्हाला निर्दोष सोडवण्याची जबाबदारी सुद्धा माझी आहे, तसं मी सायलीला वचन दिलेलं आहे असं म्हणताच आता मात्र मधुभाऊ म्हणतात, तुम्ही वचन दिलेत आणि तुम्ही वचन नसतं दिलं तरी सुद्धा तुम्ही मला सोडवणार हे मात्र नक्की. सायली सांगते, सर तुमचे जितके आभार मानू ना तितके कमी आहेत. खरंच सर, तुम्ही मला आज नवीन जीवन दिलं. मला आयुष्यामध्ये इतकं चांगलं गिफ्ट कधीच भेटलं नव्हतं असं म्हणत आता मात्र सायली अर्जुन सुळे हात जोडते. अर्जुन तिला सावरतो आणि म्हणतो, चला चला मधुभाऊंसोबत पूजा नाही का करायची आहे तुम्हाला. मग सगळेजण छानपैकी पाडव्याचं पूजन करत असतात. आता कल्पना सांगत असते मधुभाऊंना, तुमची सायली लक्ष्मीच्या पावलाने आमच्या घरात आलेली आहे. या तुमच्या सायलीचे लक्ष्मीची पावलं आमच्या घरामध्ये पडली आणि आमच्या घरातल्या सगळ्यांना आनंदाला पारावर नाही उरला. अस्मिता म्हणत असते, बघितलंच तन्वी, आता पूर्णाची सुद्धा त्या मधुभाऊ आणि त्या सगळ्या मुलांचा आश्रमातल्या किती कौतुक करतायत. आणि काय ग तन्वी, मधुभाऊ इतके आले, बाकी सगळ्यांना भेटले, तुला भेटले पण नाही. यावरती कल्पना सांगत असते, पूर्णाई आता आपण सगळा राग रुसवा विसरून जाऊया. या आश्रमातील मुलं, मधुभाऊ या सगळ्यांसोबत आनंदात दिवाळी साजरी करू. यावरती अस्मिता सांगत असते, अगं तन्वी तू काहीतरी कर. जर पूर्णाई विरघळली ना तर मधुभाऊ आणि आश्रमातील मुलं इथेच ठिय्या मांडून बसतील आणि या सायलीचं बसताना इथेच बसेल. तू लवकर काहीतरी कर. प्रिया म्हणते, मी काय करू, त्यांना एकतर मी जेलमध्ये अडकवलंय, त्याच्यातच त्यांनी मला आता इथे काही बोलतच नाही आहेत. यावरती अस्मिता म्हणते, तू पूर्णाजीला सांग ना की त्यांनी खरंच खून केला आहे आणि ते इथे कशासाठी आलेले आहेस म्हणून. प्रिया आता हेच करण्यासाठी जाणार असते. तोपर्यंत सायली सगळ्यांना पाडव्याचं पूजन करायला बोलवते. पूर्णाची सायलीबद्दल खूप भावूक झालेली असते. म्हणजे ज्या वेळेला प्रतिमाचं नाणं सापडलं असतं त्यावेळेला ज्या पद्धतीने सायलीने हँडल केलेलं असतं ते मात्र पूर्णाजीच्या मनाला खूप भावलेलं असतं. इकडे आता सायली देवी आईची प्रार्थना करत असते आणि त्याच वेळेला पूर्णाजी म्हणते, मधुभाऊ तुमची लेक या घरामध्ये आनंदात राहील हे मी तुम्हाला वचन देते. आणि पूर्णाजी भाऊक होते. मधुभाऊ म्हणतात, माझी लेक खरंच लक्ष्मीच्या पावलाने तुमच्याकडे आले. माझ्या लेकीची पावलं आहेतच लक्ष्मीची. इतकंच काय, माझ्या लेकीच्या पावल्यावरती तुळशीपत्राची खूण आहे. स्वतः लक्ष्मीच्या पावलाप्रमाणे माझ्या लेकीची पावलं आहेत. आता मात्र प्रिया हदरते. हे मधुभाऊ काय बोलून गेले. त्यावरती मधुभाऊ म्हणतात, हो खरंच माझ्या सायलीच्या पायावरती तुळशीपत्र आहे. सायली म्हणते, हो मधुभाऊ, मधुभाऊ मला नेहमी म्हणायचे की सायली तुझ्या पायावर तुळशीपत्र आहे, तू लक्ष्मीची पावलं घेऊन आलीस. पूर्णाजी म्हणते, काय. यावर सायली म्हणते, हो पूर्णाजी. आता मात्र खूप भयानक उलगडा मधुभाऊंनीच केलेला असतो. सायलीच्या पायावरील जन्मकुणेचं सत्य समोर आलेलं असतं. खरी तन्वी, खोटी तन्वी, सगळ्या सत्याचा उलगडा असतो. त्यावेळेला अस्मिता म्हणते, काय ग, अगं तन्वी तुझ्या पायावर तुळशीपत्र आहे ना. पूर्णाजी म्हणते, हो माझ्या तन्वीच्या पायावर पण तुळशीपत्र आहे. मधुभाऊ म्हणतात, नाही प्रिया कुठची तन्वी, प्रियाच्या पायावर तुळशीपत्र नाही आहे काय, माझ्या सायलीच्या पायावर तुळशीपत्र आहे आणि या तारखेला मला सायली भेटली, त्याच तारखेला माझा आश्रम सुरू झालं. पूर्णाजी म्हणते, याच तारखेला माझ्या प्रतिमाचा ॲक्सिडेंट झाला आणि ही मुलगी तुम्हाला भेटली आणि पायावरील तुळशीपत्र. अस्मिता म्हणते, हिच्या पायावरील तुळशीपत्र खोटं असेल. मधुभाऊ सांगतात, ज्या वेळेला ही भेटली ना मला एवढीशी तन्वी, त्याच वेळेला माईच्या पायावरील तुळशीपत्र मी पाहिलेलं होतं आणि ही माझी साऊच मग तुमची तन्वी असणार, कारण तुमच्या तन्वीच्या पायावर तुळशीपत्र आहे म्हणता ना. आता मात्र भयानक सत्याचा उलगडा होतो. या सगळ्या उपर पूर्णाजी आता मधुभाऊंवर विश्वास ठेवणार का हे येणाऱ्या भागातच कळणार आहे.